वृंदा, तुला माहिती आहे तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आमचं घर बनलं. माझी नोकरी पक्की झाली. बाबांसोबतची माझी इतक्या वर्षापूर्वीची चुप्पी सुटली. खूप खूप लकी आहेस तू माझ्यासाठी. आणि तुला माहिती आहे, तुला मागणी घालण्याआधी देवी आईच्या जत्रेत मी तुला पाहिलं होतं. आकाश पाळण्यात बसली होतीस तू. बाकी सर्वांचा आरडाओरडा चालू होता, पण तू मात्र शांतपणे आकाश पाळण्याचा आनंद घेत होतीस. डोळे मिटून, हात फैलावून. मी तर त्याच क्षणी तुझ्यावर फिदा झालो होतो. तुझ्या पाठीपाठी तुझ्या घरापर्यंत पण आलो होतो. एका क्षणासाठी तर विचार केला होता की डायरेक्ट घरात जाऊन तुझा हात मागावा, पण खूप विचार केला की ना नोकरी ना पगार. तुझ्या वडिलांनी विचारलं तर काय उत्तर देणार, म्हणून परत माघारी गेलो. पण आज बघ, देवी आईच्या कृपेने तुझी गाठ माझ्याशीच बांधली. वृंदा, माझं तुझ्याकडे एकच मागणं असेल. कधी जीवनात माझ्याकडून काही चुकून तुला रागवलं गेलं, काही मी ओरडलो तुझ्यावर किंवा काही बोललो, तर तू मला सोडून नको जाऊस. हवं तर मला 2 फटके घाल, खारट तिखट खाऊ घाल. बेसन आवडत नाही मला, पण हवं तर मला त्याचे लाडू खाऊ घाल, पण मला सोडून नको जाऊस. खूप एकटा पडेल मी, आणि मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. मी तुला शब्द देतो, आपलं कधीही काही भिनसलं, काही चुकलं तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही. हाच जन्म काय, पुढच्या प्रत्येक जन्मात वृंदा मोहनचीच असणार आणि मोहन वृंदाचा.